गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? मस्तच असणार. मी ऍक्च्युली आज व्लॉग घेणार नव्हते, पण मला असंच वाटलं की काय यार, घरामध्ये एकटं बसून खूप कंटाळा आलाय. म्हटलं ठीक आहे व्लॉग घेऊ. मोहित तर कामावर गेलाय सिडनीला, कालपासून गेलाय तो. आणि मी आता इथे कसं बाथर्स्टमध्ये थोडीशी, म्हणजे ऑस्ट्रेलियातच थोडीशी आता थंडी वगैरे सुरू झालेली आहे. तर मी काही दिवसांपूर्वी थोडेसे थंडीचे कपडे मागवले होते, तर त्याची डिलिव्हरी आलेली आहे. आता मी ती तुम्हाला दाखवते. तर हे एक आलंय आणि हे एक आलंय. चला ओपन करूयात. हे 2 इयरिंग्स मागवलेत. काय कलर आहे हा यार, ब्युटिफुल. वॉफल इकडे बघ, मस्त. खूप आवडलं मला हे जॅकेट, ब्युटिफुल कलर. तर हे झालं. त्यानंतर हे एक जॅकेट मोहित साठी मागवलंय. मस्त ना वॉफल? नो वॉफल, इतकं स्मूथ आहे ना, एकदम मस्त. असं वाटतं एकदम असं रेशीम आहे, रेशीम असतं ना, ब्युटिफुल. नंतर हे माझ्यासाठी. ओके, मी याच्या सगळ्यांच्या घड्या नंतर घालेन. माय गॉड, मी हे तर विसरलीच. हे पडलं खाली, हे मी आत्ता बघते. हे काय आहे माहितीये? हे जे जॅकेट आहे ना, ते कसं लावतात मला माहिती नाही, पण हे त्या जॅकेटच्या टोपीला लागतं. ही जी टोपी आहे ना, या टोपीला हे असं लागतं, माऊ सारखं. असं अशी दिसते ही टोपी, पण हे कसं लावतात मला माहिती नाही. अच्छा, कळलं. ओके, हे मी नंतर लावेन, पण मी जे दाखवते. इथे असे बटन्स आहेत आणि याला, त्या बटनाला असं हुक आहे, दिसतंय? हे असं हुक आहे. हे बटन असं त्याला लावायचं. अयगो किती क्यूट ना, हे असं दिसणार म्हणजे. मस्त. वॉफल आणि ओरिओच्या मारामारा चालू आहे. नो, कम इथे. मम्मा जवळ ये. कम, गुड बॉय, सिट. गुड बॉय. ऐकतो वॉफल. काही असे थोडेफार असे नाईट ड्रेस वगैरे पण मागवलेत, कारण थंडी सुरू झाली ना. मला मागच्या वर्षी माझे पाय, असा एक दिवस होता की माझे पाय पूर्ण सुन्न पडले होते. म्हणजे मी चालते तरी मला फील होत नव्हतं. माझे तळपाय इतके भयंकर असे सुन्न झाले होते. जे इलेक्ट्रिक ब्लँकेट आहे बेडवरती, त्याच्या अशा ब्लँकेटच्या आतमध्ये पाय वगैरे घालून बसले होते, तरी पण नाही. नंतर मग मोहित आणि आम्ही दोघं पण माझे पाय घासतोय जोरजोरात असे, थोडंसं वॉर्मथ येण्यासाठी. तर असं वाटलं की नाही, तेव्हा ना चांगले थंडीचे कपडे पाहिजे, तर आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. ठीक आहे, कारण इथे काय होतं, बाथर्स्टमध्ये ना भयंकर थंडी असते, खूपच जास्त. जून आणि जुलै हा पीक असतो. आता ह्या वेळेला कळेल ना, आता किती आता मे महिना चालू आहे ना, तर कळेल आता. म्हणजे मी रात्री जेव्हा सुटते ना कामावरून, 11:30 पावणे 12 पर्यंत, तेव्हा पण इतकी भयंकर थंडी असते ना. तेव्हा काहीतरी 2-3 वगैरे असं टेम्परेचर असतं रात्रीचं. मोहित मला म्हणाला आहे की ना, इथे एका 15 मिनिटावरती एक छोटंसं गाव आहे, मला नाव पण नाही माहिती, तिथे प्रॉपर स्नोफॉल पण होतं. तर ह्या जून जुलैमध्ये जाऊ आपण.
स्नोफॉल बघायला. माझे मम्मी पप्पा पण असतील तेव्हा. हे काय आहे? अच्छा हा नाईट ड्रेस. बाबा तुझ्यासाठी नाही माऊ. हे बघा किती छान ना, आणि इतकं स्क्विशी स्क्विशी आहे. आणि ही पॅन्ट. हे असे थोडेसे जम्पर्स घेतलेत. नको ना वॉफल. जम्पर्स घेतलेत बाहेर असं कधी झालं जायला ना तर त्यासाठी. ऑफकोर्स याच्या आतमध्ये थर्मल वगैरे घालणारच. थर्मल घातलेलं खूप चांगलं. म्हणजे हे जे मी घातलंय ना आतमध्ये ब्लॅक कलरचं, हे थर्मल वरती टी शर्ट पण मिळतं आणि खाली पॅन्ट पण मिळते. हे माझ्या नवीन फोन साठीचं कव्हर. अजून एक कव्हर. त्यानंतर हे तिसरं. किती छान आहेत ना. मला असे सॉफ्ट सॉफ्ट कपडे खूप आवडतात. हे पण माझंच आहे. दोघांसाठी मागवलंय, मी आणि मोहितसाठी. हे एक. येस आय एम कोल्ड. 24x7. हे भयंकर सुंदर आहे हा. हे मी मोहितसाठी मागवलंय. वाव ब्युटिफुल आहे. खूपच सुंदर. खतरनाक. हे होणार ना मोहितला? होणार. हे पण अजून एक मोहितचं. आई ग, आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ यार की मी इतके छान कपडे मागवलेत. वाव काय कलर आहे ना. हे दोन सेम नाही ना वाटत? नाही नाही नाही. हा ब्राऊन व्हाईट आणि ग्रे आहे आणि हा ब्लू व्हाईट आणि ग्रे आहे. सेम पॅटर्न आहे. सेम पॅटर्न आहे पण वेगळे आहेत. कलर वेगळे आहेत. पण इतके स्मूथ आहेत ना. आई गो, माझी लिपस्टिक लागेल याला. व्हाईट आहे ना. खूप सुंदर. फक्त एकच इच्छा आहे आता की त्यांनी थोडस जपून घालावं. हे असं कसं पण वेड्यासारखं नाही घालावं. वाव, हे तर बाहेरूनच बघून काय कलर वाटतंय भारी. हे माझे आहे ऑफकोर्स. स्ट्रॉबेरी. हे खूपच मोठं नाहीये. नाही नाही ठीक आहे. आय विश की मी हा टच दाखवू शकली असती. ओ माय गॉड, दिस इज ऑसम. मी हे आता सगळं घालून नाही दाखवणार, नाहीतर माझी पूर्ण मॉर्निंग हे होईल, वेस्ट जाईल. वेस्ट नाही जाणार पण मला टाइम नाही मिळणार मग बाकीची कामं करायला. आणि ही पॅन्ट. अगेन पॅन्ट इज ऑल्सो व्हेरी स्मूथ. बस हे एक घातलं आणि एक वरती एक 2 वॉर्म सॉक्स घातले ना झालं. कॅप पण लागेल आणि बाहेर जाताना वगैरे हँड ग्लव्स पण लागतील. हँड ग्लव्स मी दाखवते. मी मागवले नाहीयेत. मी शॉपमध्ये जाऊन तिथे स्वस्तात लावलेले म्हणून मी घेऊन आलेली, पण ते मी दाखवेन. दिस इज अ जॅकेट फॉर ब्युटिफुल. ओके, मी 100% सांगते मोहितला हे नाही आवडणार आहे, कारण त्याला नाही आवडत जास्त असं कपडे घेतलेले. कॅन यू इमॅजिन? हे आतमधून पूर्ण माऊ सारखं आहे, त्याच्यासारखं सेम. तो स्वतःच माऊ आहे. तो स्वतःच माऊ आहे. खूप मस्त, ब्युटिफुल. मी मुद्दाम ना ब्लॅक कलरचं जॅकेट नाही मागवलं, कारण दरवेळेला असं होतं ना की ब्लॅक ब्लॅक, भले पॅटर्न वेगळे असतात किंवा पाय दुखायला लागले, भले पॅटर्न वेगळे असतात किंवा हे काय म्हणतात ब्रँड वेगळा असतो, पण
ब्लॅक ब्लॅक होतं ना, तर मग असं वाटतं की यार नको, सेम लुक येतोय दरवेळेला, थोडंसं डिफरंट. म्हणून मी माझ्यासाठी असं हा कलर मागवला. कुठला कलर आहे देव जाणे. आणि मोहितसाठी थोडासा असा राखाडी कलर. लास्ट संपलं पण. हाय किती क्यूट आहे. मला खरं वाटलं नव्हतं माहितीये. मला असं वाटत होतं की मी जसं ऑनलाईन बघते ना तसं येणार नाही. म्हणजे मला गॅरंटी होती हे असं नाही दिसत. पण हे ऍक्च्युली जसं दिसतं ना त्याच्यापेक्षा पण भयंकर आहे दिसायला, म्हणजे घालायला वगैरे. खूप मस्त. आणि ही पॅन्ट इलास्टिक. झालं. मी ग्लोव्स दाखवते एक सेकंड. तर हे आहेत ग्लोव्स, हँड ग्लोव्स. हाय काय कलर ना. हे बघूनच वाटतं ना की थंडी आली आहे. वॉफल मस्त आहे ना. तर हे आहे. आणि हे जे इयरिंग्स मागवले आहेत ते घालून बघू का. हे काय पॅकेट भलत्या ठिकाणी आणि इयरिंग्स वेगळ्याच ठिकाणी. तर घालून नाही बघत मी. गो गो. वॉफल तुला घालायचंय, तुला घालायचंय. कम 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 मम्मा जवळ कम. सिट कम सिट सिट. ओके वॉफल नो. वॉफल घालून. वॉफल हे खायचं नाहीये, हे खायचं नाहीये, फक्त खायची पडलेली आहे. पण ठीक आहे मस्त आहेत. गो गो. आणि हे दुसरे पण आहेत. ठीक आहेत, ओके आहेत. हे कितीला आहेत माहितीये. इमॅजिन हे इयरिंग्स कितीला असतील, हे आणि ते दोन्ही. $2. भारी ना, मस्त छान आहेत, पण खूपच छान आहेत. आणि हा सगळे गोगो बुबू माझे गोगो, माझे माझे गोगो बुबू. तू माझ्या बुबीस. मामा 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 माझ्या बुबू आहेस तू, फक्त मम्माच्या बुबू आहेस तू. तर आता हा सगळा पसारा पटापट आता आवरूयात. हा तर मी मोहितचे कपडे असे बाहेरच ठेवते, कारण एकदा त्याला बघितले ना मापाला वगैरे व्यवस्थित आहेत. थोडं ढिल्लं नाही होतंय, ढिल्लं नाही लूज नाही होतंय किंवा जास्त टाईट होतंय का पोटाला वगैरे. जर का सगळं व्यवस्थित असेल ना तर ठीक आहे, नाही तर मग रिटर्न करू आपण आणि एक्स्ट्रा साईज मागू. तर मी आता हे सगळं इथे असं लावून ठेवलंय. सध्या सोफ्यावरतीच ठेवलंय. मोहित वगैरे आल्यानंतर तो पण ट्राय करून देत, मी पण ट्राय करेन. आणि मग नंतर मग आपण ते कपाटात लावू. तोपर्यंत इथे असून देत. किती छान, मला भयंकर आवडले हा कपडे. म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे ना बुबू. वॉफल वॉफल बुबू. डॅडा आपल्याला बुबू वॉफल ऐकतच नाही. ए नो 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 नो. का असा वागतोस तू गधडा. काहीच नाही माझ्या हातात आता. पप्पी देतो सगळ्यांना, सगळ्यांना पप्पी दे दे. सगळ्यांना सगळ्यांना पप्पी दे. आवडतं तुला असं. सगळे लोक प्रेम करतात बुबू तुझ्यावर. हा सगळ्या लोकांना आवडतो. ही काय झोपायची पद्धत. वॉफल हे असं नाही झोपायचं, असं नाही झोपायचं. पाय नीट कर, पाय नीट कर, पाय नीट कर. गुड बॉय, गुड बॉय. वॉफल जेव्हा लहान होता ना तेव्हा त्याच्या स्कूलमध्ये किंवा काही यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बघून पण असं बघितलं होतं की कुत्र्यांना हे असं नाही झोपू द्यायचं. परत तसा झोपला तो. असं नाही झोपायचं भुंबी,
असे नाही झोपायचं. नीट कर पाय, नीट कर पाय, नीट कर, नीट कर पाय. नाही तर मग त्यांना हिपला वगैरे असा प्रॉब्लेम येतो. त्यांना पण आर्थरायटिस होतं. ठीक आहे, कुत्र्यांचं पण भरपूर असतं आर्थरायटिस वगैरे, काय 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 प्रॉब्लेम्स असतात. बापरे, परत तसा झोपला. नीट झोप, नीट झोप, नीट पाय नीट कर. हा किशी, मम्मा किशी, मम्मा किशी. म्हणजे बुबू, म्हणजे बुबू. अच्छा, तर आता वाजले आहेत 12:45. माझं जेवण वगैरे झालंय सगळं बनवून. पिठलं बनवलंय, भात बनवलाय, फक्त पोळी बाकी आहे. पण पोळी मोहित आल्यावर गरम करू शकतो. म्हणजे फ्रोझनवाली, मी नाही बनवली. तर ठीक आहे. आणि मोहित कदाचित येणार, मी तो बोलतोय येणार आहे संध्याकाळी, आणि तू उद्या परत जाईल कामावर. पण ठीक आहे, रेडी. तर हे इथे पिठलं रेडी आहे आणि इथे हा भात रेडी होतोय. तर असं सगळं रेडी झालेलं आहे. इथे ही आमची मांजर, इथे हा आमचा गोगो गुंडू बुबू. ठीक आहे, हे दोघं आहेत म्हणून ऍटलिस्ट मला थोडंफार तरी बरं वाटतं, नाही तर मी एकटी इथे वेडे झाले असते. बापरे, आता 12:45 वाजलेत ना, तर मी आता या दोघांचं संध्याकाळचं डिनर वगैरे सगळं रेडी करून ठेवते. आणि म्हणजे त्यांना काय डिनर काय खायला देऊन ठेवायचं, पाणी वगैरे त्यांचे बोल्स असतात ते भरून ठेवायचे. आणि नंतर मग मी माझी कामावर जायची तयारी करते. तोपर्यंत चला बाय बाय, आणि आपण भेटू नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. कधी असेल मला माहिती नाही, मे बी वीकेंडला. पण ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.